भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींचंही आता डीम्ड कन्व्हेन्स म्हणजेच मानीव अभिहस्तांतरण होणार आहे। याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। रमेश जी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिले की ज्या इमारतींना ओसी म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र नाहीये त्यांना सुद्धा डीम कन्व्हेन्स म्हणजे मानीव अभिहस्तांतरण द्यायचं। आता मला मुळात सांगा आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की हे मानीव अभिहस्तांतरण डीम कन्व्हेन्स ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो नेमकं काय प्रकार आहे? कसं आहे की गृहनिर्माण संस्था झालेला 4 महिन्याच्या आत त्या संस्थेच्या नावाने जमीन आणि बिल्डिंग ह्या दोन्ही हस्तांतर करून देणं महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट खाली बंधनकारक बिल्डरवर केलंय। म्हणजे 4 महिन्याच्या आत त्यांनी करून दिला पाहिजे, सदनिकाधारकाच्या मालकीचं करून टाकायचं। हो बरोबर। तर बिल्डरनी हे कधी करत नाही, ते वाढीव एफएसआय आहे किंवा रिडेव्हलपमेंट आहे किंवा तिकडे टॉवर टाकायचा ह्या इन्कम करण्यासाठी ते कधी आपल्याला कन्व्हिन्स करून देत नाही। तर त्यांना हे करून घेण्यासाठी कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की हे एक क्रिमिनल ऑफेन्स आहे, त्यांना कारवाई होऊ शकतो, तरी देखील ते करत नाही। आणि हे करण्यासाठी त्यांना ग्राहक न्यायालयात किंवा सिव्हिल कोर्ट किंवा क्रिमिनल कोर्टमध्ये जावं लागतं। हे आपल्याला माहिती आहे की न्यायालयात जायचं म्हणजे किती वेळ जातो। म्हणून शासनाने असं एक निर्णय घेतला, एखादा 4 महिन्याच्या आत होत नसेल त्याला मानीव अभ्यासतरण म्हणून जाहीर करू, म्हणजे गृहीत धरला जाईल 4 महिन्याच्या आत नंतर ह्या ऑटोमॅटिक कन्व्हिन्स सोसायटी नावावर होतोय। म्हणून आता असं आहे की ज्या काय 80,000 गृहनिर्माण संस्था महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांचं 4 महिन्याचं वर गेलेलं आहे तर ह्यांना सर्व मानीव अभ्यास झाल्या असं गृहीत धरायला हरकत नाही। अच्छा, पण मुळात असं आहे की एखादा करार मध्ये सेलर आणि बायर दोघांचं सही होणं आवश्यक आहे। म्हणजे आता विक्री करणारा तर सही करत नाही, म्हणून शासनाने काय केलं, विक्री करणारा म्हणजे बिल्डर किंवा जमीन मालकाच्या वतीने सही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधक आहे, त्यांना सक्षम अधिकारी किंवा कॉम्पिटेटिव्ह म्हणून नेमणूक केलेला आहे। ते काय करतायत, बिल्डर आणि जमीन मालकाला एका सोसायटीचा अर्ज आल्यावर आमचं सोसायटी होऊन 4 महिने झालेला आहे, आपल्याला मानीव अभ्यासतंत्र झालेला आहे, तरी देखील बिल्डर आम्हाला करून देत नाही, म्हणून तुम्ही आता आम्हाला हस्तांतर करून द्या असं अर्ज केलं जातात, सुनावणी होतो आणि 6 महिन्याच्या आत जिल्हा उपनिबंधक किंवा सक्षम अधिकारी त्यांना कन्व्हेन्स किंवा जमिनीचा हस्तांतर करून दिलं जातात। बरोबर, ह्या प्रक्रिया हे सर्व प्रॉपर्टी कार्ड कन्व्हेन्स डीड रजिस्टर करा हे सर्व प्रक्रिया ज्या जिल्हा उपनिबंधक करून देतात ह्याला आम्ही मानीव अभ्यासतरण किंवा एखाद्या शासनाच्या मार्फत महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट खाली दिले झालेला एक प्रक्रिया आहे। पण आतापर्यंत आपण बघितलं म्हणजे डीम कन्व्हिन्स का होत नव्हतं, तर तुमच्याकडे ओसी नाहीये, म्हणजे तुमच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र नाही। तर मुळात हे भोगवटा प्रमाणपत्र हा प्रकार काय, म्हणजे हे भोगवटा प्रमाणपत्र का मिळत नाही, त्याच्यामध्ये काय अडथळे येतात हे मिळवताना? कसं आहे की ज्या काही इमारत आपण बांधतो शहरा भागात तर आपल्याला एक डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आहे। डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे पास केला जातात, त्याच्यात भरपूर अटी असतात, 100-200 अटी असतात की तुम्ही एवढा ट्री टाकायला पाहिजे, ड्रेनेज दिला पाहिजे, लेआउट पास झाला पाहिजे, कंपाऊंड झाला पाहिजे, तुमचं जे काही इलेक्ट्रिक अमुक तमुक सर्व भरपूर गोष्टी असतात, त्या वेगवेगळ्या कंडिशन तुमचं एनओसी वगैरे पाहिजे असतो। बरोबर, पण कसं असतो जेव्हा बिल्डिंग बांधतात तर बिल्डर काही आणायला 2-3 महिना लागतो, लोकांना आतमध्ये शिरायचा असतो, तर काही गोष्टी ते ठेवतात, जसं की लेआउटचं ज्या कंपाऊंड टाकायला पाहिजे ते टाकत नाही, ड्रेनेजचं व्यवस्थित होत नाही, जेवढा तुमचं झाड उगायला पाहिजे ज्या आयोडी कंडिशन प्रमाणे तेवढं टाकत नाही। ह्या सर्व बांधकाम काही वेळात काही क्षुल्लक कारणासाठी तर प्रॉपर्टी कार्डमध्ये काही क्षुल्लक कारणासाठी ओसी मिळत नाही, म्हणून ओसी नाही मिळत, लोक ते राहतात, पाणी मिळतो, नंतर सोसायटी पण नोंदणी होतात, नंतर कन्व्हेन्स करताना ह्या ओसीचं जे अट टाकलेलं हे आम्हाला असं वाटतं होतं की हे अतिशय अन्याय आहे। का अन्याय आहे की आपल्याला ज्या कन्व्हेन्स होतो ते जमिनीचं होतो, बिल्डिंगचं होत नाही, आणि कन्व्हेन्स झाल्या म्हणून बिल्डिंगचं एखादा भोगवटपत्र नाहीये तर भोगवटपत्र मिळालं असं पण नाहीये। त्या या डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमाणे जे काय अटी शिल्लक राहिला असेल तर ते राहतो। आज काय होतं की बिल्डरला माहिती आहे की मी ओसी नाही आणला, लोक तर पोझिशन घेतात, सोसायटी होतात, आणि मानव अभ्यास होत नसेल तर इट इज ब्लेसिंग इन डिस्गाइज फॉर मी, म्हणजे ओसी नसल्यामुळे म्हणजे कधी ओसी घेणारच नाही, म्हणजे कधी सोसायटीला कन्व्हिन्स होणार नाही, म्हणजे पुढचं बांधकाम एफएसआय वाढीव रिडेव्हलपमेंट सर्व त्यांच्याचकडे राहील, म्हणून भरपूर बिल्डर ओसी ह्या कारणामुळे आणत नाही। म्हणून मला असं म्हणायचं की ओसीचं हे अट टाकलं हे चुकीचं आहे, ह्याच्यावर
ज्या मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय घेतलेला आहे हे अतिशय स्वागतकारक आहे. आज जे काही 10, 12, 15,000 बिल्डिंग मुंबईमधला ह्या ओसी एका कारणामुळे अडकलेला आहे, त्याला एक पूर्ण ग्रीन सिग्नल मिळणार आहे. म्हणजे ठाणे आणि बाकीच्या परिसरातल्या सुद्धा मिळणार आहे नाही का? हो, फक्त अख्खा मुंबईत नाही. महाराष्ट्रामध्ये. बरोबर, आज महाराष्ट्र आपण बघितलं की मुंबईमध्ये तर 10-12 हजार बिल्डिंग आहेत, ठाणेमध्ये 32,000 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त लोकांचं हे नाहीये, म्हणजे ओसी नाहीये. बरोबर. म्हणून ह्या जे निर्णय आहे हे स्वागतकारक आहे आणि गेले 5 वर्षापासून गृहनिर्माण संस्था याच्या वाट पाहत होते. सर मला एक सांगा हो. की आता डीम कन्व्हिन्स प्रत्येक इमारतीला दिलं जाणार आहे. हो. थोडक्यात म्हणजे ज्यांच्याकडे ओसी नाही त्यांना ओसी नाही म्हणून काही अडचण येणार नाही. हो. पण याच्यामध्ये असा प्रकार आहे का की ज्या इमारती वैधतेच्या निकषावरती पात्र ठरत नाहीयेत, थोडक्यात अनधिकृत आहेत हो. आणि त्यांच्याकडे ओसी नाहीये, त्यांना पण मिळणार का? नाही, असं आहे की ज्या बिल्डिंग अनधिकृत आहे तर त्यांना तर कन्व्हिन्स मिळायचा प्रश्नच येत नाही. बिल्डिंगच अनधिकृत आहे, FSI व्हायलेशन आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे नाही. आमचं असं म्हणणं आहे की ज्या बिल्डिंगचं अधिकृत आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे झालंय, काही कारणामुळे FSI व्हायलेशन नाही, काही कारणामुळे ओसी मिळालेला नाही आणि बिल्डर घेतलेलं नाही, त्या सोसायटीला ह्या कन्व्हिन्स होतोय. ज्यांच्या अनधिकृत आहे पूर्णपणे, ज्यांचं सीसी पण नाहीये, त्यांना ह्या डीम्ड कन्व्हिन्स कदाचित मिळणार नाही. कारण असं आहे, जेव्हा घेतलं तर अधिकारी लोकांना असं सांगितलं गेलं की तुम्ही जिथे व्हायलेशन आहे डेव्हलपमेंट तिथे न करता तिथे बिल्डिंग व्यवस्थित आहे आणि अधिकृत आहे असं नगरपालिकेकडून एक सर्टिफिकेट घेऊन आपण ह्याच्या डीम्ड कन्व्हिन्स करता येईल. ओसी साठी डीम्ड कन्व्हिन्स थांबवणं हे अतिशय चुकीचा असा निर्णय घेतला गेला. याच्यामध्ये गंमत अशी आहे, मी तुम्हाला आता प्रश्न विचारला हो. वैधतेच्या निकषावरती. हो. मुळात हे वैधतेचे आणि अवैधतेचे निकष काय आहेत? म्हणजे कुठल्या निकषावरती तुमची इमारत ही पात्र ठरते म्हणजे अधिकृत होते? असं आहे की जसं मी म्हटलं की प्रत्येक बिल्डिंगचं जे बांधकाम आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे केलं जातात. जेव्हा FSI प्रमाणे एखादा बिल्डिंग बांधलं गेलेला आहे, त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे झाला गेलेला आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट IOD आहे, सर्व आहे आणि बिल्डिंगमध्ये कुठलेही अनधिकृत बांधकाम नाहीये, तर ओसी काही कारणामुळे मिळाला नाही म्हणून न देणं चुकीचं आहे. आपल्याला हे वैध आहे की नाहीये किंवा अनधिकृत आहे हे ठरणार आहे कोण? आपल्याकडे एक नगरपालिका आहे किंवा ग्रामपंचायत आहे, तिथून आपल्याला सर्टिफिकेट घेता येईल. किंवा हे पण आपल्याला असं वाटत असेल, आता ज्या मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला होता की 110 ज्या परमिशन पाहिजे होता 40-50 मध्ये आणलेला आहे, त्याला एखादा इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, एक व्यवसाय करतायत त्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकतात. असा प्रकार आहे. इथे सुद्धा ज्या आर्किटेक्ट आहेत त्यांना माहिती आहे अमुक वेळात अमुक बिल्डिंग व्यवस्थित होता, तर त्यांनी तपासून एखादा सर्टिफिकेट दिला, त्या सर्टिफिकेट आधारावर तर आपल्याला कन्व्हिन्स करून घेता येईल. आता असं आहे की ओसी नाही आहे म्हणून तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हो, डीम कन्व्हिन्स मिळणार आहे. पण ओसी नाही आहे म्हणून वेगळ्या कुठल्या प्रमाणपत्राची गरज लागणार नाहीये? नाही, ओसी एकदा कन्व्हिन्स झाला त्याच्यानंतर आपल्याला समजा की रेग्युलराइज करून घ्यायचं, ओसी घ्यायचं आहे, ते घेता येईल. कन्व्हिन्स झालंय म्हणून बिल्डिंग अधिकृत झाला किंवा त्याच्या ओसी मिळाला असं गृहीत धरलं जात नाही. तर म्हणजे मला असं म्हणायचं की ओसी न मिळता, ओसी मिळत नाहीये पण तुम्हाला डीम कन्व्हिन्स जेव्हा सरकार देणार तेव्हा ते देताना वेगळ्या कुठल्या प्रमाणपत्राची गरज लागेल का? मी तुमची इमारत ही वैध आहे किंवा काय ह्याचं सर्टिफिकेट एखादा आणा महानगरपालिकेकडून, असं काय आहे का? कदाचित ज्या प्रकारे निर्णय होणार आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हे टाकलं जाणार आहे की नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मधून एखादं सर्टिफिकेट आपण आणून द्यावा. आणि हे सोपं आहे, बिकॉज ज्या काय बिल्डिंग्स आहेत 20-25 वर्ष जुने आहेत, 10 वर्ष जुने आहेत, ते मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मालमत्ता कर दिला जातात आणि कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकामाचा नोटीस जाहीर झाला नसेल तर BMC एक सर्टिफिकेट देऊ शकतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक देऊ शकतात. ह्याच्यावर कुठल्याही अनधिकृत बांधकामाचं हे घेतलेलं नाही. बरोबर सर, तुम्ही अगदी चांगली माहिती दिली. अजूनही बोलण्यासारखं खूप होतं आपल्याकडे, पण वेळ आपल्याला खुणावते, त्याला काही दुसरा पर्याय नाहीये. आपण म्हणतो नेहमी की घर पाहावं बांधून, त्याच्यामध्ये आपण आणखीन एक ऍडिशन अशी करू शकतो की घर पाहावं बांधून किंवा घर पाहावं मिळून, त्याच्या पुढे जाऊन डीम कन्व्हिन्स बघावं मिळून, असं म्हणायला हरकत नाही. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. वळूया पुढील बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र